नवी मुंबईत गणेश नाईकांच्या साम्राज्याला चक्क स्वकीयांनी सुरुंग लावलाय। भाजपमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठी गटबाजी माजली आहे। आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांना चक्क 111 जागा जिंकून दाखवण्याचे जाहीर आव्हान दिले। तिकिटांच्या एबी फॉर्मवरून भाजपमध्ये प्रचंड ड्रामा पाहायला मिळालाय। दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील शीतयुद्ध आता चव्हाट्यावर आले। नवी मुंबई नवे सरकार म्हणत शिंदे सेनेने नाईकांच्या बालेकिल्ल्यात शड्डू ठोकलाय। नेमकं काय घडतंय नवी मुंबईच्या राजकारणात आणि नाईकांचे वर्चस्व यावेळी धोक्यात आहे का? एकूणच नवी मुंबई महानगरपालिकेत यावेळी काय होईल हे जाणून घेऊया सविस्तर। नमस्कार, मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे राज्याच्या राजकारणातील एक अतिशय प्रतिष्ठेची लढाई मानली जाते। गेल्या अनेक दशकांपासून नवी मुंबईवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता राहिली आहे। मग ते शिवसेनेत असोत, राष्ट्रवादीत असोत किंवा आता भाजपमध्ये असोत, नवी मुंबई म्हणजे गणेश नाईक असे समीकरण तयार झाले होते। पण 2026ची ही निवडणूक नाईकांसाठी आत्तापर्यंतची सर्वात कठीण परीक्षा ठरणार आहे। यावेळी त्यांच्यासमोर केवळ विरोधकांचंच नाही तर आपल्याच पक्षातील नेत्यांचे आणि सत्तेतील मित्रपक्षांचे मोठे आव्हान उभे ठाकले। नवी मुंबईत भाजप सध्या 110 जागांवर लढत असली तरी पक्षांतर्गत गटबाजीने या संपूर्ण गणिताची दाणादाण उडवून दिली आहे। या वादाचा सर्वात मोठा केंद्रबिंदू ठरलाय तो म्हणजे उमेदवारी अर्जांचे वाटप आणि त्यावरील एबी फॉर्मचा घोळ। नवी मुंबई भाजपमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गणेश नाईक गट आणि आमदार मंदा म्हात्रे गट असे दोन स्पष्ट गट पडलेले आहेत। यावेळी तिकीट वाटपात गणेश नाईक यांचा वरचष्मा राहिल्याचे स्पष्ट दिसतंय। मंदा म्हात्रे यांनी आपल्या प्रभाव क्षेत्रातील म्हणजे बेलापूर भागातील 13 समर्थकांसाठी उमेदवारी मागितली होती, पण भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी कोरे एबी फॉर्म देऊन ऐनवेळी सह्या करण्यास टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप मंदा म्हात्रे यांनी केलाय। सह्या करण्याच्या वेळी जिल्हाध्यक्ष गायब झाले आणि शेवटी केवळ 4 जणांना उमेदवारी देण्यात आली, ती सुद्धा अशा ठिकाणी जिथे विरोधक अत्यंत प्रबळ आहेत। यामुळे संतापलेल्या मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक आणि त्यांचे कुटुंब नवी मुंबईत मनमानी करत असल्याचा घणाघाती आरोप केलाय। नाईक यांनी 111 जागा जिंकून दाखवाव्या असं खुलं आव्हान देऊन त्यांनी भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आणली आहे। दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील संघर्ष या निवडणुकीचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट मानला जातो। एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी नवी मुंबईत स्वतःचा स्वतंत्र गट ताकद निर्माण करण्यास सुरुवात केली होती। सिडको आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी नाईकांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न केला होता। पण जेव्हा देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी गणेश नाईक यांना ताकद दिली आणि त्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांचे स्थान अधिक भक्कम केले। इथूनच शिंदे आणि नाईक यांच्यातला शीतयुद्धाला सुरुवात झाली। गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये जाऊन जनता दरबार सुरू केल्याने शिंदे गट अधिकच आक्रमक झाला होता। आता महानगरपालिका निवडणुकीत शिंदे सेनेने नवी मुंबई नवे सरकार अशी घोषणा देत स्वतंत्रपणे 106 जागांवर उमेदवार उभे केले आहेत। युतीसाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली, पण गणेश नाईक यांनी दिलेला फॉर्म्युला शिंदे सेनेला मान्य नव्हता। त्यामुळे मुंबई ठाण्यात एकत्र असलेले हे मित्रपक्ष नवी मुंबईत मात्र एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत। या निवडणुकीत केवळ भाजप आणि शिंदे सेनाच नाही तर इतर पक्षही पूर्ण ताकदीने उतरले आहेत। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी इथे आघाडी केली आहे। त्यांनी नाईकांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारावर आणि वाढत्या समस्यांवर बोट ठेवले आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना 56 जागांवर लढत असून त्यांनी वाहतूक कोंडी, पार्किंगचा अभाव आणि वाढते हवा प्रदूषण या मुद्द्यांवरून नाईकांना घेरले। अजित पवारांची राष्ट्रवादी 26 जागांवर तर मनसे सुद्धा 26 जागांवर स्वतंत्रपणे नशीब आजमावत आहे। 2015च्या निवडणुकीत जेव्हा राष्ट्रवादीकडे 52 नगरसेवक होते तेव्हा गणेश नाईक तिथे किंगमेकर होते, पण आजची परिस्थिती बदलली आहे। 2015 मध्ये भाजपला फक्त 6 जागा होत्या, आज 30 भाजप मुख्य सत्तेच्या शर्यतीत आहे, पण अंतर्गत वादामुळे पोखरली गेली आहे। गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। त्यांनी असा दावा केलाय की नवी मुंबईचा जो काही विकास झाला तो केवळ नाईक कुटुंबामुळेच झालाय। लोकसंख्या वाढत असल्यामुळे पायाभूत सुविधांवर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। मंदा म्हात्रे यांचा काहीतरी गैरसमज झाला असा त्यांनी बचाव केलाय। मात्र जमिनीवरची परिस्थिती वेगळी आहे। निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी असून त्यांना डावलून नाईकांच्या समर्थकांना संधी देण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे। हीच नाराजी हेरून एकनाथ शिंदे यांनी आपली रणनीती आखली आहे। मंत्रालयात अलीकडे शिंदे आणि नाईक यांची बंद दाराआड भेट झाली, पण त्यातून फारसे काही साध्य झालं नसल्याचं चित्र आहे। मागील नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2015 ही अत्यंत चुरशीची झाली होती। त्यावेळी नवी मुंबईवर गणेश नाईक यांचे निर्विवाद वर्चस्व होते आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपली सत्ता टिकवून ठेवली होती। त्यावेळी गणेश नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते। 52 जागा जिंकून राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरला होता। बहुमतासाठी त्यांना 56 जागांची गरज होती। त्यांनी अपक्ष आणि काँग्रेसच्या मदतीने पूर्ण केली होती। त्यामुळे पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली होती।
सुधाकर सोनवणे हे त्यावेळी महापौर झाले होते. 2015 मध्ये भाजपाला केवळ 6 जागा मिळाल्या होत्या. याचाच अर्थ असा की त्यावेळी नवी मुंबईत भाजपचे अस्तित्व नाममात्र होते आणि नायकांचा शब्द अंतिम मानला जायचा. 2015 मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक जिंकल्यानंतर 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी गणेश नाईक यांनी आपल्या 50हून अधिक नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे पालिकेतील सत्ता राष्ट्रवादीकडून एका रात्रीत भाजपच्या ताब्यात गेली होती. ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अनेक ठिकाणी एकत्र आल्यामुळे महायुतीसमोर आधीच आव्हान निर्माण झाले. त्यात नवी मुंबईत भाजप विरुद्ध शिंदे सेना असा सामना रंगल्यामुळे मतविभाजनाचा फायदा कोणाला होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नवी मुंबईतील जुन्या कार्यकर्त्यांनी आता एकजुटीचे संदेश देणारे होर्डिंग्स लावून आपली नाराजी व्यक्त केली आहे. जर या नाराज कार्यकर्त्यांनी नायकांच्या उमेदवारांऐवजी शिंदे सेनेला किंवा अपक्षांना साथ दिली तर नायकांच्या साम्राज्याला मोठा धक्का बसू शकतो. नवी मुंबईच्या राजकारणात नायकांचे असलेले वर्चस्व यावेळी धोक्यात आले असून ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. 2015 मध्ये नायकांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक जिंकली होती, पण 2019 मध्ये त्यांनी पूर्ण बॅचसह पक्षांतर केल्याने नवी मुंबई महानगरपालिकेत पहिल्यांदा भाजपचे कमळ फुलले. आता 2026ची ही निवडणूक नाईक भाजपच्या चिन्हावर पहिल्यांदाच सामोरे जात असलेली निवडणूक आहे. त्यामुळे ती अधिक महत्त्वाची ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, नवी मुंबई महानगरपालिकेवर यावेळेस कोणाची सत्ता येईल? कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी थोडक्यात चॅनलला सबस्क्राईब करा.